अमेरिकेने एक मोठा दावा केलाय। अमेरिकन सैन्याने दावा केलाय की त्यांनी इराणमधील 1250हून अधिक लक्ष्यांवरती हल्ला केलाय, ज्यामध्ये त्यांनी इराणी सैन्य मुख्यालय, कमांड अँड कंट्रोल सेंटरसह अनेक लष्करी तळ उद्ध्वस्त केलेत। याशिवाय अमेरिकन सैन्याने इराणी सैन्याच्या ड्रोन साइट्स आणि युद्धनौकांवरही हल्ला केल्याचा दावा केलाय। 1250हून अधिक लक्ष्यांवरती हल्ला केल्याचा दावा अमेरिकेने केलाय। हल्ल्याचा चौथा दिवस आहे, युद्धाचा चौथा दिवस आहे आणि त्या दिवशी अमेरिकेने हा मोठा दावा केलेला आहे। IRGCचं मुख्यालय, क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेने केलाय। त्यामुळे हे युद्ध आता आणखी पुढे किती वाढणार, या युद्धाच्या कचाट्यात कोणकोणते देश येणार, या युद्धाचे जगभरावर काय परिणाम होणार, या सगळ्याची चर्चा आता सुरू झाली आहे। किमान पुढचे 4 आठवडे युद्ध चालेल असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे आणि त्यामुळे यातून होणारी सगळ्यात मोठी मनुष्यहानी आणि वित्तहानी याचे आकडे काय असतील, हाही प्रश्न निर्माण झालाय। इस्रायल, अमेरिका आणि इराणचे युद्ध सुरू असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाची पत्रकार परिषद घेत इराणला नव्याने धमकी दिली आहे। इराणवर हल्ला करणं हाच शेवटचा सर्वोत्तम पर्याय होता, असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय। हल्ल्यानंतरच्या पहिल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलंय। हल्ल्यामागे 4 उद्दिष्ट ठरवल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली आहे। इराणला अण्वस्त्रांपासून दूर ठेवणं हे हल्ल्यामागचं उद्दिष्ट असल्याचं ट्रम्प म्हणाले। सगळं उद्दिष्ट साध्य होईपर्यंत इराणवरचे हल्ले सुरूच राहतील। इराणवरचे हल्ले आणखी तीव्र करणार, इराणला अण्वस्त्रधारी होऊ देणार नाही, असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। तर इराणनं शरण यावं असं आवाहनही डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय। तसंच 3 अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेणार असा इशाराही त्यांनी दिलेला आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला इराणी परराष्ट्र मंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलंय। कबरींचा फोटो पोस्ट करून इराणनं ट्रम्प यांच्यावरती हल्लाबोल केलाय। गाझा ते मिनाबमधील हत्यांसाठी ट्रम्प जबाबदार आहेत, असं इराणनं म्हटलेलं आहे। अमेरिकेच्या हल्ल्यात 160 शाळकरी मुलं ठार झाल्याचं इराणनं म्हटलेलं आहे आणि या कबरींचा फोटो इराणनं पोस्ट केलेला आहे परराष्ट्र मंत्र्यांनी आणि या सगळ्याला डोनाल्ड ट्रम्प जबाबदार असल्याचं ते म्हणालेले आहेत। अत्यंत विषण्ण करणारी ही दृश्य आहेत। अण्वस्त्रधारी इराणला होऊ द्यायचं नाही म्हणून अमेरिकेनं इराणवरती हल्ला केला, इस्रायलनं इराणवरती हल्ला केला, पण यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा देखील मृत्यू झालेला आहे आणि या कबरींचे हे फोटो समोर आलेले आहेत। इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हा फोटो ट्विट करून, पोस्ट करून गाझा ते मिनबपर्यंतच्या हत्यांसाठी ट्रम्प जबाबदार असल्याचं म्हटलेलं आहे आणि या हल्ल्यामध्ये 160 शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचं इराणनं सांगितलेलं आहे। काही कारण शाळांवरती देखील हल्ला करण्यात आलेला होता। तर इस्रायलनं लेबनॉनवरती आज पुन्हा हल्ले केलेत। हिजबुल्लाचा कमांडर त्यामध्ये ठार झालाय। कमांडर आदहम अदनान अल ओथमन हल्ल्यामध्ये ठार झाल्याचं कळतंय। कमांडर आदहम हा भरती झालेल्या तरुणांना प्रशिक्षण देत होता। राजधानी बैरूतला इस्रायलकडून पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आलंय आणि बैरूतमधल्या इराण दूतावासावरही इस्रायलनं हवाई हल्ले केलेत। हिजबुल्लानं काल केलेल्या हल्ल्याचा इस्रायलनं हा बदला घेतलेला आहे। अमेरिकेनं इराणवरच्या हल्ल्याचा एक नवीन व्हिडिओ जारी केलाय। विनाशिका